नमस्कार, मी जयंत देशमुख. मी जेव्हापासून सामाजिक कार्यामध्ये आहे, तेव्हापासून मला एक लक्षात आलं आहे, की तुम्हाला सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहायचं असेल, तर तुम्हाला सोशल मीडिया वापरावं लागेल. आजही आपल्या भारतामध्ये जवळपास 60 ते 70% जे नेते आहेत, ते ट्रेडिशनल वे पारंपरिक पद्धतीने आपलं काम करतात. जसं सभा घेणं किंवा पोस्टर लावणं. परंतु आजच्या डिजिटल युगामध्ये हे पुरेसं नाही. जसं नरेंद्र मोदी आपले माननीय प्रधानमंत्री, त्यांचे 100 मिलियन फॉलोअर्स हे एक्सवर आहेत. नियरली 100 मिलियन फॉलोअर्स त्यांचे Instagramवर आहेत. 100 मिलियन म्हणजे 10 करोड. कारण ते फक्त नेता नाही आहेत, ते एक प्रभावी डिजिटल ब्रँड आहेत भारताचे आणि त्यामुळेच ते खूप सक्सेसफुल आहेत. ते काहीही गोष्ट बोलतात जगभरात किंवा भारतामध्ये इमिडिएटली ते पोहोचते. परंतु खेदाची गोष्ट अशी, की अनेक मराठी नेते, अनेक कार्यकर्ते संधी असूनही सोशल मीडियामध्ये सक्रिय नाहीत. ते कामं करत आहेत, खूप चांगली कामं करत आहेत. परंतु ते त्यांच्यापर्यंत सोशल मीडियामार्फत पोहोचत नाही. आणि त्यामुळे काय होत आहे, की त्यांचा जनतेशी थेट संपर्क नाही आहे, स्वतःचं ब्रँडिंग होत नाही आणि त्यांचं जे विश्वासाचं नातं जे बनायला पाहिजे होतं, ते बनत नाही आहे. आता प्रश्न येतो, की सोशल मीडियामुळे काय होतं? तर सोशल मीडिया या माध्यमामुळे तुमचं बोलणं थेट जनतेपर्यंत पोहोचतं. संवाद शक्य होतो, व्हायरल प्रभाव निर्माण होतो आणि तुमचं विचारधन, तुमचं नेतृत्व लोकांच्या मनामध्ये एक वेगळी जागा मिळवतं. म्हणूनच आम्ही तयार आहोत तुमचं डिजिटल नेतृत्व घडवण्यासाठी. आम्ही तुम्हाला तुमची पर्सनल ब्रँडिंग जी आहे, त्याची स्ट्रॅटेजी बनवून देऊ शकतो. आम्ही तुमचं अख्खं सोशल मीडिया मॅनेज करू शकतो. आम्ही तुमचं डिजिटल कॅम्पेनिंग, त्याचं प्लॅनिंग ते सगळं आम्ही करू शकतो. तुमच्या कंटेंटचं कॅलेंडर आणि निवडणुकीपूर्वीची पूर्ण वॉर रूम स्ट्रॅटेजी आम्ही बनवून ती एक्झिक्यूट करू शकतो. तुम्हाला समाजकार्यामध्ये जर मोठं व्हायचं असेल, राजकारणामध्ये मोठा नेता बनायचं असेल, तर तुम्हाला सोशल मीडियाशिवाय दुसरं पर्याय नाही. सोशल मीडिया हे स्ट्राँग असायलाच हवं. तुम्हाला यासाठी जी पण सहकार्य हवं, त्यासाठी तुम्ही आम्हाला डी-एम करा आणि आम्ही तुम्हाला मोलाचे सहकार्य करू. राजकारणात, समाजकार्यात यश हवे असेल, तर सोशल मीडिया हेच तुमचं सर्वात मोठं हत्यार ठरेल. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.